शिंदेपोडामधली विहीर आहे जे 2 किलोमीटर असेल बहुतेक आणि तिकून मग डोक्यावर गुंडावर 2 गुंड घेऊन येतो आणि चालणं नाही होत, ते दगडाचा रस्ता चढ उतार आहे आणि तेवढं ओझं घेऊन चालता येत नाही। आणि अर्ध्या तासामध्ये एक ट्रिप, परत अर्ध्या तासात एक ट्रिप, तर 3 ते 4 तास म्हणजे नुसतं पाण्यामध्ये जातात पाणी भरासाठी। आमच्या गावामध्ये म्हणजे एक विहीर आहे, ते गावातल्या विहिरीला पाणी राहत नाही। 4 किलोमीटर 5 किलोमीटरच्या अंतरावर विहिरी आहे, त्या विहिरीवर पण जावं लागत होतं। फर्स्ट टाइम व्हेलो व्हील, मग आम्ही विचार केला की अरे वा, हे तर माणसंही आणू शकते एवढं पाणी, मग बायांचा त्रास कमी होऊ शकते, तर मग डोक्याचा त्रास कमी होईल, तो विचार सगळ्यात आधी दिमागात आला। पळसून गावामध्ये पहिले मी वॉटर व्हील आणलेला आहे वापर करून, मग नंतर मी डेमो केला गावामध्ये। मग डेमो झाल्याच्या नंतर लोकांनी मग माझ्याकडे आहे का असं विचारलं। एक व्यक्ती जास्तीत जास्त आम्ही 2 गुंड घेऊन जाऊ शकतो। 2 गुंडामध्ये जास्तीत जास्त 10-20 लिटर पाणी येऊ शकते आणि वॉटर व्हील जे आणलं याच्यामध्ये 50 लिटर पाणी येते, त्यामुळे आम्ही वॉटर व्हील घेऊन जाऊ शकतो। पहिला आधी कसं मला थोडक्या पाण्यात आणि ते कपडे धुतलेले पाणी ठेवा जमा करून ते सड्याला टाका, आता तसं नाही, पाणी ते आणते तर आता पाणी भरपूर वापरायला पण मिळते। आता आपण बाहेरचं ते जॉबही करू शकतो आणि घरी पाणीही आणू शकतो। वॉटर व्हीलमध्ये एक फायदा झाला आम्हाला की शेतीचं कामही चालते आणि आम्ही पाणी पण भरू शकतो। वॉटर व्हील आलं ते पण 20% जास्त झालं, ते पण छान वाटलं। मी विहिरीत नाही जात, नाही घेतलं तर मी पाणी नाही आणत, तुम्ही आणा, मी स्वयंपाक करून देणार पण पाणी नाही आणणार। हे बघा, माझ्या गावची 58 लोकांची यादी आहेत माझ्याकडे आणि या सर्व लोकांना वाटत आहे की आम्हाला वॉटर व्हील लवकरात लवकर मिळावं आणि सर्व लोक वॉटर व्हीलच्या प्रतीक्षेत आहेत।